इतक्या मोठ्या संख्येनं उत्तर भारतीय निवडून येतील की महापौर उत्तर भारतीय असेल असं धक्कादायक वक्तव्य भाजपचे खासदार कृपाशंकर सिंग यांनी केलं। मुंबईचा महापौर मराठी होणार का या वादामध्ये कृपाशंकर यांच्या वक्तव्यामुळे तेल ओतलं गेलंय आणि यावरून राजकारण कसं तापलंय बघूयात हा रिपोर्ट। मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार तर उत्तर भारतीय महापौर होईल कृपाशंकर सिंह। कृपाशंकर सिंह यांच्या या वक्तव्यानं राजकारण तापलं। मराठी माणूस यांचा माज उतरवेल ठाकरेंचा पलटवार। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेलं हे वक्तव्य त्यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटलीय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीला ठाकरे बंधूंनी आव्हान दिलंय। महायुतीची सत्ता आली तर मुंबईचा महापौर अमराठी असेल असा आक्षेप सातत्यानं ठाकरे युतीकडून घेण्यात येतोय। ठाकरे युतीची सत्ता आली तर महापौर मराठीच असेल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलंय। तर गुजराती आणि परप्रांतीयांच्या ताब्यात मुंबई जाऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे सांगतायत। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईवरील सत्तेचा आणि महापौर पदाचा हा वाद सुरू असतानाच कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानं राजकारण तापलंय। मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होईल असा दावा त्यांनी केलाय। कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। ऐन निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीला हा फुलटॉस मिळालाय। भाजपातील हिंदी भाषिकांचा हा माज असून हा माज मराठी माणूस उतरवल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय। मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। भाजप कोणाचा पक्ष आहे? भाजप हा मराठी माणसाचा पक्षच नाहीये। भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काडी मात्र संबंध नाही। त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? तर शिंदेच्या शिवसेनेनेही कृपाशंकर सिंह यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत मीरा भाईंदरचा महापौर मराठीच असेल असं स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे। आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू, परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर भारतीय, जैन आणि मराठी हे सगळे हिंदूच असल्याचं म्हटलं। मात्र मराठी महापौर होणार का याबाबत भाष्य करणं टाळलंय। मुंबईतला मराठी हिंदू असतो की गुजराती असतो की हिंदी भाषी हिंदू असतो, मुंबईतला हिंदू हे कटकारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यानं मराठी विरुद्ध अमराठी निवडणूक असा प्रचार करण्याची संधीच ठाकरे युतीला मिळाली आहे। यावरून राजकारण सुरू झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी स्पष्टीकरण दिलंय। उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून, आणि तिथे आम्ही गेलो होतो। त्या कार्यक्रमामध्ये असं बोलता लोक म्हणलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल? मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदर असा एक प्रसंग होता
त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाच्या उत्तर भारतीय समाज किंवा मराठी, तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. मीरा भाईंदरच्या महापौर पदाबाबत केलेलं वक्तव्य मुंबईसाठी असल्याचा अर्थ घेतला जात असल्याचा कृपाशंकर सिंह यांचा आक्षेप आहे. मीरा भाईंदरच्या निमित्तानं मुंबई आणि MMRDA परिसरात उत्तर भारतीयांचा महापौर होईल हेच त्यांना सूचित करायचं असावं. आता कृपाशंकर यांनी सारवासारव केली असली तरी धनुष्यातून बाण सुटलाय. त्यामुळं हा मुद्दा आता प्रचारात चांगलाच गाजेल असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.